आता आपण या ठिकाणी यूज ऑफ क्वेश्चन टॅग पाहणार आहोत. इयत्ता 10वीच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये क्वेश्चन टॅग कमीत कमी 2 ते 3 मार्काला कंपल्सरी येतो आणि त्याचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 1 पॉझिटिव्ह टॅग आणि दुसरा आहे निगेटिव्ह टॅग. जर पेपर मध्ये पॉझिटिव्ह टॅग जर आला तर आपल्याला त्याचं काय करायचं आहे, त्याचं निगेटिव्ह टॅग मध्ये रूपांतर करायचं आणि जर निगेटिव्ह टॅग जर आपल्याकडे पेपर मध्ये जर आला तर त्याचा पॉझिटिव्ह टॅग आपल्याला करायचा आहे. तर या ठिकाणी आपण एक एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ. आता हे सिंपल एक छोटस उदाहरण घेतलं बघा. धिस इज अ बुक. आता या ठिकाणी महत्वाचं काय आहे, क्वेश्चन टॅगचा सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता असतो सांगा बरं. कोणता असतो? हेल्पिंग वर्ब. कोणता असतो? हेल्पिंग वर्ब. आणि या हेल्पिंग वर्बचा विचार करायला अगोदर त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे ते शोधा आणि याचा निगेटिव्ह टॅग कसा होईल मग? बघा या ठिकाणी लिहिताना isn't काय his book. इधर हो ओके सॉरी बुक येणार नाही कारण आपल्याला उत्तर बुक अपेक्षित आहे. isn't this आणि इथं सगळ्यात महत्वाचं आहे क्वेश्चन मार्क. चला दुसरं उदाहरण घ्या. I am doctor. आरंट कसं येईल? आरंट येऊ बघा. आय एम डॉक्टर तर ARENT एरंट आय आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क. तिसरं उदाहरण आपण घेणार आहोत. द किंग राम वॉज काइंड. द किंग राम वॉज काइंड. आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन या ठिकाणी हेल्पिंग वर्ब एम आहे, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय आहे? वॉज. चला याचा मला निगेटिव्ह टॅग करून दाखवा. अगदी बरोबर आहे. वॉज वॉजंट ही आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क येणार आहे. They are playing. बघा they are playing. याचा हा पॉझिटिव्ह टॅग आहे, याचा निगेटिव्ह टॅग करत असताना याच्यामध्ये काय आहे? हेल्पिंग वर्ब कोणता आहे? आर आणि हे पॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह. सांगा मग. आरंट दे आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला या क्वेश्चन टॅगचा वापर आपल्या पेपरमध्ये करता येतो आणि 2 ते 3 मार्क्स आपल्याला मिळतात. आणि म्हणून या क्वेश्चन टॅगला आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. ओके.
थँक्यू.